कथेचे नाव गोकर्ण महाबळेश्वर. लंकेचा राजा रावण हा मोठा शिवभक्त होता. अनेकदा तो कैलास पर्वतावर जाई, मनापासून शंकराची भक्ती करी. एकदा असाच तो कैलास पर्वतावर गेला. तेव्हा त्याच्या भक्तीवर शंकर प्रसन्न झाले. ते म्हणाले, तुला पाहिजे तो वर माग. रावण म्हणाला, महापुरामध्ये जेव्हा सर्व जग बुडेल त्यावेळी लंका बुडणार नाही असा वर द्या. शंकर विचारात पडले. आधीच सगळे देव रावणाच्या त्रासाला कंटाळले होते. तेव्हा असा वर दिला तर त्याचा त्रास जास्त वाढणार. मग काय करावे बरे? त्यांनी एक युक्ती केली. रावणाच्या हाती एक पिंडी दिली. ते रावणाला म्हणाले, ही घे पिंडी. ही नेऊन तू लंकेत तिची स्थापना कर, म्हणजे तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. पण लक्षात ठेव, वाटेत ती खाली ठेवू नकोस. ठेवलीस तर ती त्याच जागी राहील. रावण मोठ्या आनंदाने पिंडी घेऊन लंकेकडे निघाला. ही गोष्ट देवांना कळाली. तसे ते घाबरले. ते धावत गणपतीकडे गेले. गणपतीला सर्व हकीकत सांगितली. काहीतरी युक्ती करून ती पिंडी लंकेला पोहोचणार नाही असे करावे सांगितले. गणपतीने विचार केला. त्याला एक छान युक्ती सुचली. तो म्हणाला, ठीक आहे, मी बघतो काय करायचे ते. मग त्याने काय केले? त्याने गुराख्याचे सोंग घेतले. रावणाच्या वाटेवर जाऊन उभा राहिला. फार वेळ चालल्यामुळे रावण घामाघूम झाला होता. हातातली पिंडी खाली ठेवून घाम पुसावा असे त्याला वाटत होते. पण पिंडी खाली ठेवायची नव्हती. मग काय करावे बरे? रावण विचार करत होता. तेवढ्यात त्याला तो गुराख्याचा पोर म्हणजे गणपती समोर दिसला. रावणाने त्याला हाक मारली. ए पोरा, मला खूप तहान लागली आहे. मी समोरच्या नदीचं पाणी पिऊन येतो. तोवर जरा ही पिंडी हातात धर. गणपती म्हणाला, हो धरतो की, पण ती फार जड दिसते आहे. माझे हात दुखायला लागले तर मी 3 वेळा हाक मारीन. तेवढ्यात तुम्ही आला नाही तर खाली ठेवीन. बर, चालेल. असं म्हणून रावणाने पिंडी गणपतीच्या हातात दिली. हुश्श करत घाम पुसत नदीकडे गेला. तेवढ्यात हळू आवाजात गणपतीने त्याला 3 हाका मारल्या आणि लगेच पिंडी खाली ठेवून दिली. त्याबरोबर ती तिथेच चिकटून बसली. रावण परत येऊन पाहतो तर गुराख्याचा पोर बेपत्ता आणि पिंडी जमिनीत रुतून बसलेली. त्याने खूप जोर लावला, पण ती काही जागेवरून हलेना. पण फार जोर लावल्यामुळे पिंडीचा पुढचा भाग जरा वाकडा झाला. तो गायीच्या कानासारखा दिसू लागला. त्यामुळे त्याला गोकर्ण असे नाव पडले. त्याच ठिकाणाला आपण आता गोकर्ण महाबळेश्वर नावाने ओळखतो.